सावंतवाडीने आंबोली मार्केट जाऊया. कशी काय होईल घराने चालू आहे लॅपटॉप वरती. त्या दिवशी जाणार होतो आम्ही कट तर मला हे काढलं सनरूफ माग. नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललोय कोकण ट्रिपला. तर 3 दिवसाची आमची ट्रिप असणार आहे. तुम्ही बघू शकताय आमची गाडी आल्या समोर. गाडी या लागतंय यायला लागतंय. आलोच चला. हा आंबोली मार्केट जायचं. डायरेक्ट त्याला मानवतो मानगाव आणि वेंगुर्ला सावंतवाडी. सुरुवात आपण सावंतवाडीने आंबोली मार्केट जाऊया. सावंतवाडी दोडा मार्ग पहिला संध्याकाळी वस्तीला मालवणच आहे. प्लॅनिंग चालू आहे कुठनं कसं जायचं. त्याचं खर्च देखील आहे तुम्हाला. हा करा. आम्ही आता रोडला निघतोय सिंधुदुर्ग. क्या बोलती पब्लिक. चालू करा. अरे केलंय की सांगायचं म्हणजे रात्री 3 वाजता म्हणजे पहाटे 3 वाजता ताप आला. मेसेज टाकला तुषार भाऊंना की बाबा मी येणार नाही. तरी सकट सकाळी उठवायला आले 8 वाजता आणि उठून जबरदस्ती गाडीतनं घेऊन चालले. ही पद्धत नाही आहे, हे योग्य नाही आहे. योग्य पद्धत ह्यालाच म्हणतो. हे योग्य नाही आहे, अयोग्य आहे. अयोग्य आहे. कामावर बसलेलो लॅपटॉप घेऊन आले बघा. उठून आणलं ऑफिस मध्ये येऊन. असलं असतं पद्धत राव, काय बरोबर नाही. बाय. तर पहिल्या दिवशी जाणार होतो आम्ही दोडा मार्गला. कोकणात जायचं होतं. सकाळी लवकर निघलेलो. त्यामुळे जाता एका मावशी दिसल्या येऊन शेंगा विकालत्या. मग जरा गाडीचंच खाऊया म्हटलं म्हणून घेतल्या. बघू म्हटलं कसं काय होते. 100 द्या. नाही म्हणणार मोठा माणूस आहे आपल्याकडे. काय तुमचा ॲडव्हर्टाईज आला बघा. तर आता आपण आलोय आंबोली घाटामध्ये. आंबोली घाटातनं पुढं जायचं होतं. लागलेल्या भोका. मग म्हणलं आंबोली घाटात जरा जेवण लय भारी मिळते. पण आम्ही जे नार्वेकर मेस फूड काढतो. मग आम्हाला नार्वेकर मेस सापडली. इथं मच्छी भारी मिळते. त्यात विषय असा की मी आणि विजय साहेब दोघंच नॉनव्हेज खाणारे. बाकीचे आपले सचिन पाटील आणि तुषार मौलो हे प्युअर व्हेजिटेरियन. त्यामुळं आम्ही नॉनव्हेज खाणार होतो. ह्यांच्यासाठी व्हेज बघायचं होतं. त्यामुळे नार्वेकर मेसला थांबून आम्ही जेवण करायचं म्हटलं. बघूया म्हटलं जेवणाची चव कसं आहे. आता आम्ही तर कोकणात चाललो आहे त्यामुळे आम्ही नॉनव्हेज खाणार. इथं प्रॉब्लेम आहे या दोघांचा. खाणार काय आम्ही व्हेजच. तर मी प्रॉन्स कधी खाल्लो नव्हतो. मग ही आहे प्रॉन्स थाळी. हे तुम्हाला दिसते त्या साईडला आहे सुकट. तर मला प्रॉन्स ट्राय करायचं होतं आणि पहिल्यांदा मी आता प्रॉन्स खाणार आहे. जो आहे बांगडा. गाडी काढूया पुढच्या रोडला जाऊया. सुका पटेल आपला विषय. वातावरण आहे आणि इथं थांबूच वाटेल जाऊच वाटेल झालं. एवढं मस्त वातावरण आहे बघा. तो बघा निसर्ग. हा आहे आंबोलीचा धबधबा. आणि पुढे गेलं आहे की मस्तपैकी नागमोडी वाट आहे. रस्ता क्लीन आहे. निवांत जाऊ वाटते. मनाची शांतता आपल्याला मिळते इथं. बघा कसला आहे भारी एक नंबर. साईडला घरं बघा असं वाटते ना.
पुण्याला जाताना बॉर्डरवर ही नगरपालिका आहे. मस्त आहे गाव. मावशी काय होईल घराली मीठ घालून. तर दोडामार्गमध्ये झाल्यानंतर आम्ही मुक्काम करायला आलो जवळच सावंतवाडीला. हा आहे सावंतवाडीच्या मध्यभागी असलेला तलाव आणि आपण आता बघतोय रिसॉर्ट किंवा हॉटेल स्टे करण्यासाठी. तर आम्ही आता आलोय सावंतवाडीमध्ये मँगो या हॉटेलला. बघूया आता स्टेचं नियोजन काय आहे कसं आहे. हे आहे मँगो नावाचं हॉटेल, तिथे आम्ही स्टे करणार आहोत आणि त्यानंतर जेवणासाठी आम्ही बाहेर जाणार आहोत. बघू शकता तुम्ही. आपण आलोय आता हॉटेल मँगो सावंतवाडीला. आज आपण रात्री इथे स्टे करणार आहे. आलो इथून हे आमचे मित्र इथे राहिल्यात. ही यांची रूम आहे. रूम बघू शकता. हाय हॅलो. रूम तर एक नंबर आहे. AC आहे, TV आहे. रूमला तर सचिन दादा फोन बघता बघता झोपी गेलं. त्याबरोबर आपण आपला ब्लॉग पण इथं संपवतोय. बघूया डे 2ला आपण काय धमाल करणार आहोत. तर फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा.